ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे। चंद्रपूर महापालिकेच्या गट नोंदणीचा वाद आता उच्च न्यायालयापर्यंत पोहोचलाय। विजय वडेट्टीवार गटाची विभागीय आयुक्तांच्या विरोधात याचिका दाखल झालेली आहे। आयुक्तांनी गट नोंदणीमध्ये दाखवलेल्या त्रुटींना नागपूर खंडपीठात याचिका करून आव्हान देण्यात आलंय। याचिका दाखल करून घेऊन खंडपीठ सुनावणी करतं का याची उत्कंठा आहे। चंद्रपुरात आज महापौर पदाचा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे। काँग्रेसची गट नोंदणी न झाल्यास 27 नगरसेवकांना व्हीप लागू होईल का असाही प्रश्न यामुळे उपस्थित झालाय। तर या संदर्भात अधिकचे तपशील देण्यासाठी आपले प्रतिनिधी रजत वैशिष्ट सध्या आपल्यासोबत आहेत। रजत, आता ही अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे चंद्रपूरमध्ये। आज हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे। नेमक्या काय घडामोडी आज अपेक्षित आहेत? वडेट्टीवार गटातून जे प्रस्तावित गटनेते होते सचिन कात्याल आणि त्यांच्या सोबतचे जवळपास आणखी 17 नगरसेवक यांनी ही याचिका दाखल केली। प्रामुख्याने नागपूरचे जे विभागीय आयुक्त आहेत विजयालक्ष्मी बिदरी यांच्या समक्ष आम्ही आमची गट नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली आहे, तरीही आमची गट नोंदणी केली जात नाही। आमच्याकडे संख्याबळ जास्त आहे, मात्र अजूनही आमच्या गटाला मान्यता दिली जात नाही, अशा पद्धतीचा आरोप या याचिकेतून करण्यात आलेला आहे। दरम्यान ही याचिका जी आहे ती दाखल करण्यात आली असली तरी याच्या संदर्भात सुनावणी केव्हा होईल हे स्पष्ट नाही आहे। त्यामुळे आज या संदर्भात सुनावणी होते का तातडीने याकडे सर्वांचं लक्ष राहणार आहे। दरम्यान दुसरी जी एक माहिती समोर येत आहे, धानोरकर गटाने सुद्धा या संदर्भात उच्च न्यायालयामध्ये कॅव्हेट दाखल केलेला आहे। म्हणजेच जर वडेट्टीवार गटाची याचिका वर सुनावणी घेतली जाणार असेल तर आमची ही बाजू जाणून घेण्यात यावी अशा आशयाची जी एक कायदेशीर प्रक्रिया असते ती कॅव्हेटची प्रक्रिया धानोरकर गटाकडूनही करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता जर हायकोर्टात या संदर्भात सुनावणी झाली तर हा वाद जो आहे तो फक्त वडेट्टीवार गटातील नगरसेवक आणि नागपूरचे विभागीय आयुक्त यांच्या दरम्यान राहणार नाही, तर त्याच्यामध्ये धानोरकर गटालाही आपलं म्हणणं मांडायचं राहणार आहे। नक्कीच आज हायकोर्टात या संदर्भात काय घडतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। रजत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। तर संपूर्ण राज्याचं लक्ष सध्या चंद्रपुराकडे लागलंय। महापौर पदाचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज अखेरची मुदत आहे, मात्र अजूनही काँग्रेसची अधिकृतरित्या गट नोंदणी झालेली नाहीये। वडेट्टीवार आणि धानोरकर गटातला वाद संपणार कधी असा सवाल आता उपस्थित झालाय। पक्षश्रेष्ठींनी सुचवलेल्या फॉर्म्युल्यानंतरही पक्षाचा एकसंध गट नोंदवला जाईल की नाही असा प्रश्न निर्माण झालाय। एकीकडे काँग्रेसची गटनोंदणी झालेली नसताना दुसरीकडे चंद्रपुरात भाजपनं महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी जाहीर केली आहे। चंद्रपुरात भाजपकडून संगीता खांडेकर या महापौर पदासाठी तर संजय कंसरलावार हे उपमहापौर पदाचे उमेदवार आहेत। विशेष म्हणजे मुनगंटीवार आणि जोरगेवार गटामध्ये समन्वय साधताना भाजपची चांगलीच धावाधाव होत असल्याचं दिसतंय। खांडेकर या मुनगंटीवार समर्थक आहेत तर कंसरलावार हे जोरगेवार समर्थक आहेत। तसंच गटनेतेपदी निवडलेले चंद्रशेखर शेट्टी हेही जोरगेवार समर्थक आहेत। म्हणजेच चंद्रपुरात महापौर पदाचा उमेदवार मुनगंटीवार गटाचा तर उपमहापौर आणि गटनेता जोरगेवारांच्या गटाचा देऊन भाजपनं दोन्ही गटांना खुश करण्याचा प्रयत्न केलाय। यानंतर बातमी मुंबईमधून। मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय। येत्या 11 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी आपल्या नगरसेवकांना मुंबईत थांबण्याचे स्पष्टपणे निर्देश दिलेत। 9 फेब्रुवारीला आंगणेवाडीच्या जत्रेनिमित्त कोकण पट्ट्यातील काही नगरसेवक भराडी देवीच्या दर्शनाला जाण्याची शक्यता व्यक्त होतीये। त्याची दखल घेऊन सर्व पक्षांकडून अतिरिक्त सावधगिरी घेण्यात येतेय। ठाकरेंच्या शिवसेनेने तर स्पष्ट बहुमत नसतानाही खबरदारीचा पवित्रा घेऊन आपल्या नगरसेवकांना 15 फेब्रुवारीपर्यंत मुंबई न सोडण्याचे निर्देश दिलेले आहेत। महापौर निवडणूक तोंडावर असताना आपलं संख्याबळ अबाधित ठेवण्यासाठी सर्व पक्षांनी नगरसेवकांवर लक्ष केंद्रित केलंय। महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीमुळे पुढील काही दिवस मुंबईत राजकीय घडामोडींना अधिकच वेग येण्याची शक्यता आहे। तर मुंबईमध्ये 11 फेब्रुवारीला महापौर उपमहापौरांची निवड होणार आहे आणि तत्पूर्वी आता राजकीय हालचालींना वेग आलेला आहे। सर्व पक्ष आता विशेष खबरदारी घेत आहेत। नवनिर्वाचित सगळ्या नगरसेवकांना मुंबईमध्येच थांबण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। खास करून ठाकरेंनी अशा स्वरूपाचे निर्देश दिलेत।
तर मुंबई महापालिकेमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा सहयोगी गट स्थापन करण्यावर दोन्ही पक्षांमध्ये अजूनही चर्चा सुरू आहे. मात्र दोन्ही पक्षांचं अद्याप सूत जुळलेलं नाहीये. शिवसेनेचा सहयोगी गट म्हणून जाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला स्वीकृत नगरसेवक पद हवंय, तसंच एल वॉर्ड प्रभाग समितीचं अध्यक्षपद आणि काही महत्त्वाच्या समित्यांवरही सदस्यपद हवंय. शिवसेनेकडून ठोस आश्वासन न मिळाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसनं अद्याप गटनोंदणी केलेली नाहीये. तर मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेकडे उपमहापौर आणि सुधार समितीचं अध्यक्षपद जाऊ शकतं. मुंबईमध्ये उपमहापौरपदी महिला उमेदवार येणार हे जवळपास निश्चित झालंय. शिवसेना सुधार समिती अध्यक्षपद पुरुष नगरसेवकाकडे देण्याची शक्यता वर्तवली जाते. उपमहापौर पदासाठी तृष्णा विश्वासराव आणि यामिनी जाधव यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तर या संदर्भात अधिकचे तपशील देण्यासाठी आपले प्रतिनिधी सूरज सावंत आपल्या सोबत आहेत. सूरज, आता शिवसेनेच्या वाटेला नेमकी कुठली पदं येतील आणि त्यासाठी कुणाचं नाव चर्चेत आहे? माधवी, नक्कीच आपण पाहतोय की मागील अनेक दिवसांपासून भाजपसोबत ज्या बैठका चालू होत्या, या बैठकांमध्ये आता उपमहापौर आणि सुधार समिती जी महत्वाची मानली जाते, ही दोन जी महत्वाची पदं आहेत जवळपास शिवसेनेला आता मिळणार आहेत. 11 तारखेच्या या निवडणुकीनंतर महापौर निवडीच्या उपमहापौरपदी महिलेची निवड हे जवळपास आता निश्चित मानलं जात आहे. कारण आतापर्यंतचा इतिहासच आहे की महिला महापौर असल्या की उपमहापौर हे देखील महिलेकडेच मागील अनेक वर्षांपासून देण्यात आलेलं आहे. या दोन पदांकरिता किंवा उपमहापौर पदांकरिता सध्या अनुभवी या दोन महिला आहेत शिवसेनेमध्ये. त्यामध्ये तृष्णा विश्वासराव, ज्या 2014 मध्ये सभागृह नेत्या देखील राहिल्या होत्या, आणि त्याच वेळी ज्या महापौर हे पद अनुसूचित जाती जमातींसाठी होतं, त्यावेळी देखील यामिनी जाधव यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. मात्र स्नेहल लंबेकर यांची निवड झाल्यानंतर अगदी थोडक्यात महापौर पद हे जाधव यांच्याकडनं हुलकावलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा उपमहापौर पदासाठी या दोनही ज्येष्ठ वरिष्ठ पक्षातल्या नेत्यांची चर्चा त्या ठिकाणी होताना पाहायला मिळते. आता एकनाथ शिंदे नेमकी ही पद कुणाला देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. गटनेतेपदी देखील या दोघांच्या नावाची चर्चा होती. मात्र त्या ठिकाणी तरुण चेहरा एकनाथ शिंदेंना द्यायचा होता, त्यामुळे पुन्हा एकदा अमय घोले यांना गटनेतेपद देण्यात आलं होतं. मात्र आता सुधार समिती आणि उपमहापौर पद या दोनही पदी नेमकी कुणाची नेमणूक होते हे येणाऱ्या 11 तारखेला आपल्याला जवळपास कळेलच. मात्र उपमहापौर पदासाठी या दोन महिलांची म्हणजे तृष्णा विश्वासराव आणि यामिनी जाधव यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. सूरज, धन्यवाद या माहितीसाठी. तर भिवंडी महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेचा पेच आणखीनच वाढलाय. निकालाला 3 आठवडे उलटून गेले तरी महापौर पदाचा निर्णय अजूनही गुलदस्त्यात आहे. सर्वाधिक नगरसेवक असूनही काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी बहुमतापासून दूर आहे, तर भाजप आणि शिवसेनाही आकड्यांच्या खेळात अडकली आहे. निर्णायक ठरू शकणाऱ्या समाजवादी पक्षानं महापौर पदाची मागणी केली आहे. फुटीच्या भीतीनं काँग्रेस राष्ट्रवादीनं नगरसेवकांना महाबळेश्वरमध्ये ठेवलंय, तर समाजवादी पक्षाचे 6 नगरसेवकही अज्ञातस्थायी असल्याचं कळतंय. या सत्ता नाट्यात नेमका महापौर कोण होणार, सत्ता कुणाच्या हातात जाणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. बी फॉर्म देईपर्यंत तुम्ही पक्षाबरोबर होता आणि त्याच्यानंतर तुम्ही अचानक भूमिका बदलल्या आणि प्रत्येक समाजवादीच्या प्रत्येक वार्डमध्ये जाऊन तुम्ही पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात प्रचार केला आणि त्यामुळे सगळे लोक हरले. शिवाय तुम्ही एक प्रचार असा पण करत होता का माझ्या बॅनरवर माझा जो फोटो आहे उसमें से निकल के चमाट मारूंगा. तर तुमची भाषा ही कुठे गेली? आता तुम्हाला नगरसेवक समाजवादी का हवेत? तुम्ही कुठल्या नाकाने आता समाजवादी पक्षाकडे मदत मागत आहात? आम्ही समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते आणि समाजवादी पक्षाचे जे उमेदवार हरले ते रईस भाईला कधीही माफ करू शकणार नाहीत. काँग्रेस पार्टी 30 नगरसेवक निवडून आलेले आहेत काँग्रेस पक्षाचे. सेकंड दुसरा मोठा पक्ष सेक्युलर फ्रंटचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे, त्यांचे 12 नगरसेवक आहेत आणि समाजवादी पार्टी त्यांचे 6 नगरसेवक आहेत. असा मिळून एकूण 48 नगरसेवक होतात. आणि आमचे प्रतिनिधी आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की हे सेक्युलर फ्रंटचे जे लोक आहेत हे कुठेही इथे तिथे जाणार नाहीत. तर हे निश्चित आहे की काँग्रेस पक्षाचा मेयर जे आहेत सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे काँग्रेस पक्षाचा मेयर होत आहेत. महायुती म्हणून सेना बीजेपी आम्ही 34 आहे. बाकी सर्व मित्रपक्ष काही शिंदे गटनी केलं आहे, काही आम्ही लोकांनी केलं आहे. असा एक चांगला मेजॉरिटी आमच्याकडे होते.
ठीक आहे, जे पण ठरेल आमच्याकडे सेनेने आम्हाला पहिले सांगितलं तुम्ही करा, तुम्ही शिंदे साहेबांनी तसं त्यांना आदेश दिले, तर तशी आमची एक बैठक पण झाली. त्या बैठकीमध्ये ठरलं का पहिले तुम्ही बनवा. तसं आमचं काम चालू आहे आणि चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि महायुतीचा महापौर भिवंडी महापालिकेत बसणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची आज निवड होणार आहे. एकूण 111 नगरसेवक संख्या असलेल्या पालिकेमध्ये भाजपचे 65 तर शिवसेनेच्या 42 जागा निवडून आल्या. भाजपची एकहाती सत्ता आल्यामुळे महापौर आणि उपमहापौर पदाची फक्त औपचारिकता बाकी आहे. भाजपकडून महापौर पदासाठी सुजाता पाटील आणि उपमहापौर पदासाठी दशरथ भगत यांनी अर्ज भरलेत, तर शिवसेनेकडून महापौर पदासाठी सरोज पाटील आणि उपमहापौर पदासाठी आकाश मडवी यांनी अर्ज दाखल केले. छत्रपती संभाजीनगर शहराच्या महापौर उपमहापौर पदासाठी 10 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे आणि त्यासाठी नामनिर्देशित पत्र स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या निवडून आलेल्या एकमेव उमेदवारानं महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज घेतलेला आहे. नाशिक महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक एक दिवसावर आली असल्यानं भाजपच्या नगरसेवकांची आज बैठक बोलावून व्हीप बजावला जाईल. तसेच भाजप नगरसेवक आज सहलीला जाणार आहेत. नाशिकमध्ये भाजपकडे 72 जणांचं संख्याबळ असलं तरीही दगाफटका टाळण्यासाठी सर्व नगरसेवकांना एकत्रित ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. परभणीच्या टाकळी कुंभकर्ण गटामधून 22 वर्ष उच्चशिक्षित प्रतीक्षा जयस्वाल ही ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवतेय. प्रतीक्षा जयस्वालनं बी.कॉम करून आपलं शिक्षण पूर्ण केलं असून ती सध्या एम.कॉम करतेय. प्रतीक्षाचे वडील प्रभाकर जयस्वाल हे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत. ते यावेळी त्यांनी स्वतः उभे न राहता प्रतीक्षाला संधी दिली आहे आणि प्रतीक्षाही या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीनं उतरली आहे. सकाळी लवकर प्रचाराला लागून सामान्य मतदारांना आपला निवडणुकीचा अजेंडा ती सांगतेय. माझं शिक्षण बी.कॉम एवढं झाले आणि एम.कॉमला ॲडमिशन. काय विजन घेऊन तुम्ही राजकारणात आला? माझं विजन एकच आहे की माझी स्वइच्छा आहे की मी लोकांसाठी काहीतरी करावं. जसे की माझे पप्पा आज 10-15 वर्ष झाले ते करत आलेत, तशी माझी स्वतःची पण इच्छा आहे की मी काहीतरी करावं. आमचा प्रचार तर जोरात सुरू आहे आणि आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येत आहे सगळीकडे. जसे की आता आम्ही कुठे जात आहोत तर आम्हाला डिमांड करत आहेत लोक की आम्ही तुम्हाला मत टाकू, पण आम्हाला मंदिरं पाहिजे. म्हणजे त्यांची जी समस्या आहे ते आम्हाला सांगत आहे. पुणे जिल्ह्यामधल्या शिरूर तालुक्यामधल्या रांजणगाव इथे संतापजनक प्रकार घडलाय. ज्या उमेदवारावर तब्बल 25 कोटी रुपयांची शासकीय जमीन लाटल्याचा ठपका राज्याचे तत्कालीन महसूल मंत्री आणि आताचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठेवला होता, त्याच उमेदवाराच्या प्रचारासाठी ते प्रत्यक्ष मैदानात उतरणार असल्याची माहिती समोर आली आहे. भ्रष्टाचार सिद्ध झालेल्या स्वाती पाचुंदकर यांच्या प्रचाराला ज्यांनी कारवाई केली त्यांनीच येणं म्हणजे जनतेच्या जखमांवर मीठ चोळण्यासारखाच असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. रांजणगाव इथली 72 गुंठे मोक्याची जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे हडप केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल झालाय. दरम्यान आज स्वाती पाचुंदकरांच्या प्रचारासाठी विखे मैदानात उतरलेत. यावरून अंजली दमानी यांनी टीका केली आहे. यावर विखेंनी भूमिका स्पष्ट केली आहे. मागणी होती आम्हाला द्या म्हणून गावच्या विकासाकरता. ती खाजगी व्यक्तीनं ती त्याच्यामध्ये बळकवण्याचा प्रयत्न केला आणि तो वाद चालू होता. शेवटी ग्रामपंचायतीला ती जागा देणं हेच महत्वाचं होतं, कारण सार्वजनिक प्रयोजनासाठी ग्रामपंचायतीला जागा देणं काही त्यामध्ये मला वाटतं कोणाचा विरोध असण्याचं कारण नाही आहे. आणि त्यामुळे ते सर्व कागदपत्र पाहिल्याच्या नंतर ही जागा ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आलेली आहे. रांजणगावच्या स्वाती पाचोनकर ज्यांनी 72 गुंठे सरकारी जमीन जी जवळजवळ 18 कोटीची होती ती त्यांनी कागदपत्र बदलून स्वतःच्या सासऱ्यांच्या नावावर केली होती. या संदर्भात त्यांच्यावर 13 केसेस झाल्या होत्या. अशी व्यक्ती ज्यांच्या विरुद्ध तेव्हाच्या काळी राधाकृष्ण विखे पाटीलच लढले होते, तेच राधाकृष्ण विखे पाटील आज त्यांच्या प्रचारासाठी झेडपीच्या प्रचारासाठी गेले असतील तर हे किती 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 वाईट आहे याचा आपल्याला काही अंदाज येतोय का? जे प्रचाराला आला आहात तिथे जे पाचुंदकर त्यांच्यावर आरोप आहे, तुम्ही काही प्रचाराला असं की त्या प्राप्त परिस्थितीमध्ये एक कॉन्स्टिट्युशनल निर्णय माझ्याकडून झाला हे मान्य करतो मी. आता त्याच्यानंतर ते न्यायालयात प्रक्रिया गेली, आता ते सबज्युडिस मॅटर झालंय, त्यामुळे मी त्याचं जास्त भाष्य करणार नाही. परंतु शेवटी यामध्ये
तो प्रश्न आता न्यायालयाच्या कक्षेत असल्यामुळे तो निर्णय आपण मान्य करायचा. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. आज रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार करता येईल. 7 फेब्रुवारीला मतदान पार पडेल तर 9 फेब्रुवारीला मतमोजणी आहे. धाराशिव, छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक पक्षांच्या कॉर्नर बैठका आणि सभा होत आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील सांगलीत प्रचार सभा घेणार आहेत. सर्व पक्षीय उमेदवार आज ठिकठिकाणी आपल्या मतदारसंघामध्ये रॅली, सभा आणि प्रचाराच्या वेगवेगळ्या पद्धतीनं धुरळा उडवणार आहेत. तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक किती ठिकाणी होतीये आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय. तर जिल्हा परिषदाच्या 12 ठिकाणी निवडणुका होत आहेत. तर 771 जागा आहेत आणि उमेदवार असतील 2624. तर 125 पंचायत समितीची निवडणूक पार पडतेय. त्यासाठी 1462 जागा आहेत आणि तब्बल 4814 उमेदवार रिंगणात आहेत. नागपूरच्या महापौरांसाठी शासकीय बंगला नव्हता, मात्र आता नागपूरच्या महापौरांना आपला हक्काचा शासकीय बंगला मिळणार आहे. महामेट्रोच्या ताब्यात असलेला सार्वजनिक बांधकाम विभागाचा आनंद बंगला आता महापौरांचं निवासस्थान होणार असून त्याची प्रशासकीय प्रक्रिया सुरू झाली आहे. आनंद बंगला महामेट्रोकडे भाडेतत्वावर आहे, मात्र याचं 3 कोटीचं भाडं महामेट्रोकडे थकीत आहे आणि त्यामुळे महामेट्रोला हा बंगला खाली करण्याची नोटीस सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बजावण्यात आली आहे. आनंद बंगल्यात आधी महामेट्रोचं मुख्यालय होतं. नवीन मुख्यालय झाल्यानंतर या बंगल्याला महामेट्रोचं व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांचं निवासस्थान बनवण्यात आलेलं होतं. याचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी तुषार कोगले यांनी. नागपूर शहरातील महापौराला आता नवीन शासकीय बंगला मिळणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचा जो आनंद नगरमधील आनंद बंगला आहे, जो सध्या महामेट्रोच्या ताब्यामध्ये आहे. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हार्डीकर यांचं हे निवासस्थान आहे. मात्र आता सार्वजनिक बांधकाम विभागाने महामेट्रोला हा बंगला खाली करण्याचे निर्देश दिलेले आहेत. तशा प्रकारची नोटीस इश्यू केलेली आहे. जी माहिती पुढे आली त्यानुसार महामेट्रोने भाडेतत्वावर हा बंगला घेतलेला होता आणि साधारण 3 कोटी रुपये भाडं देखील सार्वजनिक बांधकाम विभागाचं महामेट्रोकडे थकीत आहे. त्यामुळे त्यांना हा बंगला खाली करण्याचे आदेश दिले आणि आता हा बंगला नागपूर शहरातील नव्या महापौराचा शासकीय बंगला असणार आहे. खरं तर नागपूर शहरामध्ये मुख्यमंत्र्यांचा बंगला आहे, उपमुख्यमंत्र्यांचे 2 शासकीय बंगले आहे, सोबतच जिल्हा परिषद अध्यक्ष असेल, उपाध्यक्ष असेल यांचे देखील बंगले आहे. मात्र महापौर असेल, उपमहापौर असेल यांच्यासाठी कोणतेही बंगले नव्हते. त्यामुळे शेवटी मग मागच्या अनेक वर्षापासून नागपूर महानगरपालिकेची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तशी मागणी होती की महापौरांसाठी एक बंगला देण्यात यावा आणि मग सार्वजनिक बांधकाम विभागाने निर्णय घेतला की हा जो बंगला आहे, जो महामेट्रोच्या ताब्यामध्ये आहे, आनंदनगरचा आनंद बंगला, हा महापौरांना देण्यात येईल आणि हा बंगला लवकरच खाली करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाने हे महामेट्रोला दिले आहे. कॅमेरामॅन मिथुन आत्मेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. दिवंगत अजित पवार यांचा मुलगा जय पवार यांनी एक्सवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. अजित पवारांसोबतचा फोटो शेअर करून जय पवारांनी भावनांना वाट मोकळी केली आहे. डॅड, माझा प्रत्येक काळ, आज आणि येणारा प्रत्येक उद्या तुमचाच आहे. तुमची प्रचंड आठवण येते. तुम्ही दाखवलेला योग्य मार्ग आणि तुमचे शब्द कायम माझ्या मनात जिवंत राहतील, अशा शब्दात जय पवारांनी आपल्या भावनांना वाट करून दिली आहे. आपल्या वडिलांसाठी जय पवार यांनी ही भावनिक पोस्ट केली आहे. तर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी करणाऱ्या डीजीसीएचा अहवाल काय येईल यावर तत्कालीन सिंचन विभागाचे मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी शंका उपस्थित केली आहे. चौकशीचा अहवाल सरकार आपल्या मर्जीप्रमाणे तयार करेल अशी प्रतिक्रिया विजय पांढरेंनी दिली आहे. त्यांच्याशी एक्सक्लुसिव्ह बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया. तर काय म्हणाल, अजित पवारांचं दुर्दैवी अपघातात निधन झालं. अनेकदा तुम्ही त्यांच्यावर आरोप केलेले आहेत, सध्या ते हयातीत नाहीयेत. हे पहा, अजित पवारांच्या बाबत जी घटना घडली ती नक्कीच अत्यंत दुःखद आहे आणि अशी वेळ कोणावरही येऊ नये. परंतु या अपघाताच्या निमित्ताने काही लोकांनी शंकाही उपस्थित केलेल्या आहेत. 100 कोटीची किंमत कशी वाढवली ही बाब सांगितली व ही फाईल माझ्याकडे आहे.
असं सांगितलं. आणि त्यानंतर हा अपघात घडला, त्याच्यामुळे काही लोकांना ती शंका आलेली आहे किंवा अजित पवार काही बीजेपीच्या घोटाळ्यांविषयी बोलतील का काय, आणि त्याच्यामुळे त्याने हा जो अपघात घडवला की काय, अशी शंका काही लोक घेत आहेत. पण मला व्यक्तिशः या अपघातामध्ये अशी शंका अजिबात नाही. डीजीसी यांनी चौकशी केल्यावर त्यात काय तुम्हाला शंका वाटते? हे पहा, आता डीजीसी चौकशी करतील, त्याचा अहवाल येईल. आता ती चौकशी म्हणजे मी सांगू का, सरकारी चौकशी अहवाल हे सरकार धार्जिणे असतात. जसं मी तुम्हाला आता उदाहरणं सांगतो. खरं तर अजित पवारांवर 70,000 कोटीचा सिंचन घोटाळ्याचा अनेक आरोप झालेत, ते गेलेत. पण त्या घोटाळ्याचं आता पुढे काय होणार? कारण तुम्ही त्यावेळेस मुख्य अभियंता होते, तुम्हाला या घोटाळ्यात बरीचशी माहिती आहे. बघा, मी जे काही राज्यपालांना पत्र दिलं ते काही अजित पवारांच्या व्यक्तिशः द्वेषातून दिलेलं नाही. महाराष्ट्रातल्या जनतेचा जो पैसा अनाठाई खर्च होतोय त्याच्याबद्दल मी राज्यपालांना रिपोर्ट केलेला आहे. आणि मी याच्यापुढेही सांगतो की मी आता महामार्गांचे सगळे एस्टिमेट्स बोलावून घेणार आहे आणि त्या महामार्गांच्या एस्टिमेट्सचं संपूर्ण पोस्टमार्टम करणार आहे. सिंचन घोटाळ्याच्या आता ज्या PIL आहेत त्याच्यात इतरही आरोपी आहेत. या व्यतिरिक्त पुढे या घोटाळ्याचं काय होणार? सोबतच सत्ताधारीही सध्या तेच सिंचन प्रकल्प पूर्ण करतायत. त्याचं हे काय? बघा, मला कोर्टाकडून आता काही अपेक्षा उरलेल्या नाहीत. कारण की जनमंचची जी PIL ज्या वकिलाने टाकली होती, जे ते वकील ते PIL लढत होते, ते PIL आज खंडपीठामध्ये न्यायाधीश आहेत. आम्ही कसं काय न्यायालयाकडून अपेक्षा करू शकू? आता सरकार जे पेंडिंग प्रकल्प आहे ते पूर्ण न करता नवीन हजारो कोटीचे प्रकल्प हे मंजूर करत आहे. याबद्दल बुद्धिजीवी लोकांनी न्यायालयात दाद मागायला पाहिजे, असंही विजय पांढरे म्हणतात. कॅमेरामन अशोक जसवानीसह डॉक्टर संजय महाजन, ABP माझा, बुलढाणा. या बातम्यांसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. थोड्याच वेळात 8चे अपडेट्स प्रज्ञासोबत पाहत राहा.